यंदा बाजार गलीची हांडी आहे. मग हांडी आहे तर नाच गाणं आहे का ना? जितेन हंडीचं गाणं घे कसं बघू. नारळी पुनवेचा मनी आनंद तर मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आहे आपले कोळी बांधवांचा नारळी पुनवेचा सण. आजच्या दिवस आपण वरुण देवाला म्हणजे समुद्राला आपण श्रीफळ म्हणजे नारळाचा मानपान देतो. सोन्याचा नारळ आपण समुद्रात अर्पण करतो, जेणेकरून की दर्याराजा आपला शांत होईल आणि आपल्या नौका आपल्या धंद्याला पुन्हा एकदा लागतील. कारण की जून ते ऑगस्ट महिने आपल्या बोटी बंद असतात, मासेमारी एकदम बंद झालेली असते. कारण की समुद्राचं एकदम पाण्यात वादळ वगैरे चालू असतं, म्हणजे समुद्र एकदम खवखवलेला असतो. आता तोच समुद्र शांत करण्यासाठी हा नारळी पौर्णिमेचा सण आम्ही कोळी बांधव साजरा करतो आणि नारळाचा मानपान देऊ. आमच्या बोटीला सुरुवात होते, आमच्या धंद्यापणाला सुरुवात होते. कारण की तुम्हाला तर माहिती आहे, देवाची कृपा आम्हावर आणि आम्हाला कोल्यांना पोचतं आहे समुद्र. तर आपण आलेलो आहे वर्सोवा गावात, म्हणजे मी वर्सोवा गावातच राहतो. मी वेसावकर आपला यूट्यूब चॅनल आहे. तर आपल्या वेसावे गावात 9 गल्ले आहे. तर त्या गल्लीचा मानपान असतो दरवर्षा. तर गेल्या वर्षी डोंगरी गल्लीचा मान होता आणि यावर्षी बाजार गल्ली कोळी जमात संस्था यांचा मान आहे. आता त्यांची मजा, एन्जॉयमेंट आणि आनंदाचा सोहळा तुम्हाला मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बना. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, गोविंदे गोपाले. आज आपल्या कोळीवाड्यामध्ये नारळीपूरचा सण साजरा होणार आहे. या सणाची आम्ही नेहमी वाट बघतो, कारण की 4 महिने हा समुद्र खवळलेला असतो पावसाळ्यामध्ये. तो शांत होण्यासाठी आज आम्ही जे मिरवणुकीने नारळ घेऊन आम्ही समुद्रावर जाणार आहे. आणि हा नारळ मनोभावे देवाला स्मरून आम्ही दर्यामध्ये टाकतो, कारण हा दर्या शांत व्हावा आणि आमच्या धंद्यापाशाला यश येवो. आणि आमची उदरनिर्वाह जो धंदा आहे कोळी समाजाचा, आमचा उदरनिर्वाह, आमची पोटगी आमची त्याच्यावरच आहे. खरोखरच आम्ही आज बाजार गल्ली तरुण मंडळ, आमचे अध्यक्ष पराग भावे, जयनंदा भावे आणि ह्यांनी खरोखरच सोहळा चांगल्या रीतीने पार पडला. आणि यावर्षी आमची बाजार गल्ली तरुण मंडळाची दहीहंडी आहे. आणि ती दहीहंडी साजरा करत असताना ना भूतो ना भविष्यती असे आमची वाटचाल चालू झालेली आहे. आणि खरोखरच सोहळा आमचा सुंदर होणार आहे. देवाचरणी प्रार्थना करून राम मंदिरामध्ये प्रार्थना करतो की हा सोहळा त्यांच्या आशीर्वादाने चांगला हो, एवढी इच्छाचरणी करतो. आणि आता थोड्याच वेळाने आम्ही आता मिरवणुकीला सुरुवात करणार आहे. आणि आमचा नारळ समुद्रामध्ये अर्पण करून देवाला विनवणी करू का तो शांत व्हावा, एवढी इच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
माली येवायला लागेल मला. हाय मौली, शाळेबद्दल थँक्यू थँक्यू. आमच्या मामाच्या घरी जायला धन्यवाद. आमची मुलाखत द्या मला बंदरावर. थँक्यू 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 थँक्यू. परत येईल. येऊ पुरा. जा हे आपली कोल्यांची. बोला गोविंद. सावकर. गोविंद गोपाले.
गाता गाता आम्ही गाणी टाकू. गोपाल कृष्ण महाराज की. पुनवेचा मनी आनंद मावना बोलण्याच्या दुधेचा गोपाले अरे गोपाले अंडी कुणाची बजरंग बली की गोविंदे हरे गोविंदे आवर भाई भाई बा
जोड्याची आहे जोड्याची आहे जोड्याची आज बाजार गल्लीचा आपला मान आहे आणि आज नारळी पौर्णिमेचा सण आहे. तर आपण नारळी पौर्णिमेचा सण का साजरा करतो आपल्या प्रेक्षकाला 2 शब्द बोलून तुम्ही सांगावे जरा. आमचा यो सण कोळी लोकांचा वर्षाचा धंदे असतात आमचे, पण यो आम्हाला नारळ टाकल्यावर आमचा दर्या शांत होते आणि आम्हाला यो करायला लागते, मान पाणी द्यायला लागते दर्याला. आणि तेव्हा आम्ही बोटी सोडतो ना, ते नाही आम्ही बोलतो करंजा पण पुण्या नारळाच्या करतो आणि नारळ दर्याला अर्पण करतो, तो निवेद करतो आम्ही त्यांना दर्याला. चला गोविंदे गोपाल कृष्ण महाराज की जय. थँक्यू बोलायला दिल्याबद्दल. आम्ही बाजार गल्ली संस्थेचे सभासद, आम्हाला हा मान 9 वर्षांनी मिळाला आहे. त्याच्यामुळे हा आम्ही खूप आनंदाने आणि उल्हासाने साजरा करतो. या सणाची आता वर्षभराच तयारी आमची चालू आहे. 9 वर्ष आम्ही कधी येतात त्याची वाट पाहत असतो, म्हणून हा सण आम्ही उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. गोविंदे गोविंदे गोपाले गो गोविंदे गो गोपाले गोपाले. यंदा बाजार गल्लीची हांडी आहे. मग हांडी आहे तर नाच गाणं आहे का ना. गाणं घे कसं बघू. आयला गोविंदा आणि गोपाला, आयला गोविंदा आणि गोपाला, आयलाय 9 वर्षाचा आपले बाजार गल्लीचा, आयलाय 9 वर्षाचा आपले बाजार गल्लीचा, आयलाय 9 वर्षाचा आपले बाजार गल्लीचा, आयलाय 9 वर्षाचा आमचे बाजार गल्लीचा. गोविंदा
रे गोपाला गोविंदा रे गोपाला अरे गोपाल सावला गोर झाला गोविंदानी गोर केला गोपाल सावला गोर झाला गोर केला आला रे बा आला विसावे गावाला आनंद झाला कृष्णा आला रे बा आला विसावे गावाला आनंद झाला कृष्णा साथी रे बा साथी बाजार गल्लीला दूधवाले कृष्ण साथी रे बा साथी बाजार गल्लीला दूधवाले अरे गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला आणि कुणाची आणि कुणाची अरे गोविंद अरे गोविंद आणि कुणाची अरे आणि कुणाची अरे गोविंद मीरा गोपाल कृष्ण महाराज की काले कमले वाले की
तर आज आपला मान आहे, तर आपला या पाल्या कशा निर्माण झाल्या याच्यावरून 2 शब्द बोलाल तर बरं होईल. आपलं वर्षावागत पूर्वीपासून म्हणजे आपलं सण आहे आपला, तर आपण हा साजरा करतो. तर किती वर्षापासून साजरा करतो हा? गेले वर्सोवा गावामध्ये अनेक वर्षापासून हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतो. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे आमचं बाजारगली कोळी संस्थेचं यो गावामध्ये ती किती वर्षापासून परंपरा आहे. ती 9 वर्षांनी प्रत्येक गलीला दहीहंडीचा मान येतो. तो आज आम्हाला बाजारगलीला दहीहंडीचा मान भेटलेला आहे. त्याची उत्सुकता आम्ही किती 9 वर्ष बघत होतो. का या 9 वर्षाच्या नंतर मान ज्याला येतो दहीहंडीचा तेच सभासद या नारळी पौर्णिमेला चांगला पोशाख घालतात, दागदागिने घालतात, चांगली सजतात, महिला चांगल्या सजतात. आणि बाकीच्या गल्ल्या यावर्षी आमचं सर्व ड्रेस दागिने सर्व बघत असतात. त्याचा आम्हाला खुशी चांगली जास्त होते. आणि आज नारळी पौर्णिमा आहे. आपला वरुण देव म्हणजे समुद्र देवता, त्याला मानपान देण्यासाठी आपण श्रीफळ म्हणजे नारळाचा मान देतो. हा मान आपण का देतो आपल्याला सांगणार 2 शब्द तुम्ही? गेले अनेक वर्षापासून नारळी पौर्णिमेची परंपरा आहे. आपण नारळ दर्याला अर्पण केला काय पूर्वीच्या आपले म्हातारे सगळे वडीलधारी माणसं दर्याला नारळ अर्पण केला का समुद्र थंड शांत होते आणि आपण मासेमारीला हंगामाला सुरुवात करतो. हे गेले अनेक वर्षापासून परंपरा आहे. पण शासनाचा आदेश 15 ऑगस्ट असल्या कारणाने नारळी पौर्णिमा थोडी उशिरा गेली 27 तारखेला आणि 15 तारखेलाच मासेमारी हंगामा सुरू झालेला आहे. 2026चे मानकरी दहीहंडीचे मानकरी बाजार गली कोळी जमात संस्था यांचे हार्दिक स्वागत. तसेच आम्ही नारळ पौर्णिमेचा साजरा करण्यासाठी एक बंदरावरती आम्ही आलेलो आहे, जिथे आम्ही दर्याची पूजा करणार आहे आणि दर्यासाठी आम्ही अर्पण करणार आहे नारळ. आणि देवाला सांगणार आहे काय दर्या आता शांत कर, आता आमचा नारळ आमचा अर्पण कर आणि आम्हाला येत्या वर्षामध्ये भरपूर मच्छी मिळू दे, त्याच्याने आमचं जीवन सफल होऊ दे. थँक्यू. गोविंदा गोविंदा. गोपाला आणि कोणाची बाजार गल्लीची. आम्ही 9 वर्षापासून हंडीची वाट बघतो. कधी येते आमच्या हंडीने, आम्ही कधी सण साजरा करतो. आम्हाला एवढा आनंद होतो का त्या हंडीचा उत्सव आम्ही जरा ऐसा नारळी नारळ बघत नाही बॅच नाही तो फक्त 1 मिनिट. आनंद पावना कोण दुनियेचा आयलाय गो नारळी पुनवेचा आनंद मावना कोल्याच्या दुनियेचा. चला बेगीन चला आज आपला मान आहे, आपल्याला कसं वाटतं? 9 वर्षांनी एकदा एक नंबर. 9 दिवस नारळ घेती आलो बंदरावर दर्यासागराला शांत करायला. नारळ देव त्याला, तेव्हा तो शांत होणार. त्याच्या दर्यामध्ये भरपूर मासे आहे. ते मासे आमच्या समुद्राच्या आमच्या बोटी जातील, त्यांना भरपूर भेटू दे आणि त्यांच्या बोटी भरून येऊ दे. त्यासाठी हा नारळ आम्ही तुला दर्यासागरात देतो की आमच्या गावाची रक्षा करते, आमच्या या कोळी लोकांची कोळी समाजाची तू रक्षा करते. कारण का आम्ही तुझ्यामध्ये आमची रक्षा करणारा तूच आहे आणि आम्हाला देणारा तूच आहे. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी ना काय देऊ शकेल. आम्ही तुझ्याच करणे मागणार आणि तू आम्हाला एवढं भरपूर दे का आम्हाला कधी कुणाच्या जवळ हात ना पसरायला लागणार. असं दे. आमच्या नौका भरपूर भरून आल्या पाहिजे. तुझे कणके आण भरलेले दर्या तेवढे खोल. येटाल देवा दर्या सागरा बंदराच्या भंडार करा. शिन्या माधू देवा इंगला देवी मल्हार माळी
पाटंडा सगळं दर्या सागरात किनाऱ्यावर बसलेले देव आहेत. त्यांना पण बोलतो आमच्या ज्या नौका जातात त्यांना भरपूर दे. त्यांना नाही दिलं ते आमचे कोली लोकांना या गावाच्या लोकांना काय नाही मिळेल. त्यांना देशात तेव्हा ते लोक दुसरं काय खरेदी करतील. त्यांनाच ना काय दिलं मग ते लोक काय देतील. हा देवा काले कमले वाले की जय, बजरंग बली की जय, आणि कुणाची बाजार गल्लीची. पण 30-30 तोळ्याचे होते. आता सोन्याचा भाव पण खूप वाढलेला आहे. पहिला 20,000 होता, 40,000 झाला, 70 झाला, आता 1,40,000, 1,60,000 रुपये झालेले आहेत. बरोबर आहे, नकली असलं तरी 1,60,000चा भाव आहे. मी तुम्हाला उचलून घेऊन नाही जाणार ना. भावे आपण सगळ्यांनी आम्हाला इथे बोलवलात आणि 2 शब्द बोलून आम्हाला ते इथे मान सन्मान दिला. ही टोपी जी आहे तुमची, ही महाराजी टोपी आहे आणि ह्या महाराज टोपी मला तुम्ही दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि नारळी पौर्णिमेचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो 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 हॅलो. खरोखर आज आनंदाचा दिवस आहे. आमच्या कार्यक्रमाची सांगता सुरुवात झालेली आहे आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपले उमेदवार आमदार आमच्या विनंतीला मान देऊन इथे नारळ अर्पण करण्यासाठी ते आमच्या सहभागी झालेले आहे. ते आमदार साहेबांना एकच विनंती करेन का साहेब, या उत्सवाची आम्ही गेली कित्येक वर्ष वाट बघतो आणि गेले वर्ष 1.5 वर्षापासून तयारीत आलो आहे. मला तुम्हाला एकच विनंती करतो साहेब, काय आम्हाला पोलीस स्टेशन पासून थोडं सर्वेक्षण द्या. आमचा 11 वाजेपर्यंत, जास्ती नाही, 11 वाजेपर्यंत आपण वाचन देण्यासाठी आम्हाला आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा. कारण आमच्या महिला एकदम उत्सुकपणे असे मजा करायची वाट बघतात आणि पोलीस स्टेशनचं थोडं कायदे कानून थोडं जास्तच आहेत. त्यासाठी आम्हाला तुमचं सहकार्य लागेल आणि तुम्ही करणार या शंका. धन्यवाद. मी वर्सोवा पोलीस स्टेशनचा जे सिनियर पी आय आहेत वारे मॅडम यांना मी फोन करून विनंती करणार आहे की कृपया आजचा हा जो दिवस आहे यांचा सोन्याचा दिवस आहे आणि हा दिवस साजरा करण्यासाठी बाजार गल्लीच्या या सर्व सभासदांना कमीत कमी 11 वाजेपर्यंत परवानगी द्यावी. धन्यवाद. थँक्यू साहेब. हंडी कुणाची? कृष्ण कृष्ण हरे हरे. गोविंदे गोविंदे गोपाल कृष्ण महाराज की, काले कमले वाले की
आज नारली पौर्णिमेनिमित्त वेसावा बुधागल्ली कोली समाजाच्या सर्व बालगोपाल मंडळाने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमात सूर्याला साक्ष ठेवून सागराची पूजा सालाबादप्रमाणे या बुधागल्लीच्या तरुण तरुणी आणि सर्व वयोवृद्ध या गल्लीतील सर्व सभासदांनी अगदी आस्थेने भावनेने आणि पोटतिडकीने आम्ही सागराची पूजा करतोय. सागरदेवा, आज हा सागराचा मान आमच्या सगळ्या गल्लीच्या वतीने सर्व बालगोपालाच्या वतीने आम्ही आज आपल्याला प्रार्थना करतो की यानंतर जे काय आमच्या नौका मासेमारीला जातील त्या मासेमारीला जाताना त्यानं कोणती आपत्ती येऊ नये, कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि कुठल्याही प्रकारचे अपघात होऊ नये. त्यांचा व्यवसाय हा सुकर आणि सोपस्कर चांगल्या प्रकारे त्यानं भरघोस यश दे आणि सुख शांती दे. आणि याच्यासाठी आपल्या या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो, कालच माननीय नारायण राणे, हितेश राणे आणि निलेश राणे यांना घेऊन आम्ही हरप्रीत सिंग पुरी केंद्रीय मंत्री याला काल भेटून आलो आहे आणि त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे आपले मच्छीमारांचे 3 प्रतिनिधी घेतले. त्याच्यात मी होतो, आमची ज्योतिताई ती होती आणि कवले होते सिंधुदुर्ग जिल्हा आणि 3 राणे बंधू. आणि आपल्या मच्छीमारांना जो डिझेलचा कोटा हा सध्या कंझ्युमरिंग कॅटेगरीमध्ये आहे, हा डिझेलचा कोटा कंझ्युमरिंग कॅटेगरीमध्ये असल्यामुळं तो कोटा अद्यापर्यंत 20 मार्चपासून आपल्याला रिलीज केलेला नाही, दिलेला नाही. म्हणून आपल्यावर उपासमारी आलेली आहे. या उपासमारीमुळं संपूर्ण भारतातील सगळ्या मच्छीमारी बोटी आज बंद आहेत आणि हक्काचा कोटा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला परतावा पण मिळणार नाही आणि मासेमारीसाठी जाणार नाही. म्हणून ही सत्ता आपले नारायण राणे साहेबांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन काल NCDCची मीटिंग संपल्यानंतर आम्हाला घेऊन बंगल्यावर गेलेत. हरप्रीत सिंग पेट्रोलियम मंत्री याला भेट दिली आणि 40 मिनटं बैठक झाली. या 40 मिनिटाच्या बैठकीमध्ये त्यांनी राणेसाहेबाला आणि आपले मंत्री हितेश राणे आणि निलेश राणे हे सगळे आमच्याबरोबर होते. आणि एकच आम्ही मागणी केली की जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती शांत होत नाही, कधीतरी ड्रम काढतोय आणि डमरू वाजवतोय, त्याच्यामुळं आपल्याला आपत्ती आलेली आहे. आणि म्हणून संपूर्ण अरब कंट्रीचे देशांची एक संघटना झाली आणि या संघटनेमार्फत आता लवकरच त्यांची बैठक होईल आणि जो सागरी मार्ग आहे, जे कंटेनर जायचे, बोटी जायचे, तो मार्ग सोपस्कर होईल आणि त्याचं कंट्रोलिंग अमेरिके सोडून तो जनता अरब कंट्रीला मिळेल. आणि या पद्धतीने मासेमारी तुम्हाला करण्यासाठी 15 दिवसानंतर मी पूर्ण जशी आहे तशी मासेमारी करण्यासाठी डिझेल स्वस्त दरात देण्याचं मी मान्य करतोय अशी घोषणा केली त्यांनी. आणि आजपासून त्यांनी सांगितलं की रिटेल आउटलेटच्या 197 रुपये जो भाव आहे, गुजरातचा भाव 84 रुपये आहे, कर्नाटकचा भाव 87 रुपये आहे, त्याच भावात आम्हाला डिझेल मिळावं अशी आम्ही प्रार्थना केली. तसेच आदेश ते आता ऑइल कंपन्यांना देणार आहेत आणि आपल्या एकविरेच्या आशीर्वादाने आणि सागराची पूजा करूया आणि चांगल्या
आशीर्वाद देऊन त्या पुरी साहेबांना चांगली बुद्धी मिळू दे आणि उद्यापासून डिझेलचा पुरवठा होऊ दे आणि आपल्या मच्छीमार बोटी या मासेमारीला जाऊ दे आणि भरभराट होऊ दे कोळ्यांची आणि यशस्वी होऊ दे. एवढं बोलून सागराला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेसाव बुदागली कोली समाज संस्था सालाबाद प्रमाणे यावर्षी पण आपण नारळी पौर्णिमेच्या या शुभदिनी आज दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री मिलन यशवंत नागा यांच्या हस्ते हा नारळ आपण दर्याला अर्पण करणार आहोत. या प्रसंगी सर्व महिला सदस्य, कार्यकारी मंडळी, सर्व आपल्या गल्लीतील सर्व सभासद बंधू भगिनी या शुभ मुहूर्तावर इथे उपस्थित आहेत. दर्याला नारळ अर्पण करण्यासाठी दर्याला आपल्याला गाराणं घालायचं आहे. हे दर्यासागरा आज जो आमचा हंगाम सुरू होणार आहे तो हंगाम एकदम भरगोतचा असा मासेमारीने आमचा भरून येऊ दे आणि ज्या का आमच्या नौका जाणाऱ्या उद्यापासून मासेमारीसाठी त्या भरून येऊ दे. आमची रोजीरोटी आहे. काही विकू जाणाऱ्या बायका आहेत, विकत घेऊन विकणाऱ्या बायका आहेत, त्यांची रोजीरोटी चालू होईल आणि हा हंगाम व्यवस्थित पार पडेल अशी मी दर्यासागरला मी प्रार्थना करतो. आणि हे दर्यासागरा आज आम्ही इथे आपल्याला तुमचा मानाचा मान नारळ अर्पण करतो. सोन्याचा नारळ जरी नसला तरी त्याला रंगरंगोटी करून सोन्याचा नारळ आम्ही बनवलेला आहे. यथाशक्ती ही मान्य करून घेतो आणि आम्हाला सर्वांना थंड्या पाण्यात यश दे, सुख समृद्धी शांती नांदून आमच्या घरामध्ये सर्वांच्या जे बालगोपाल आहेत त्यांना चांगली बुद्धी दे. जे आमच्या गल्लीतील मुलं आहेत त्यांना होटकरू मुलं आहेत त्यांचं शिक्षण भरगोचं असं होऊ दे आणि त्यांच्या चांगल्या नोकऱ्या लाभू दे जेणेकरून त्यांचं घर चालता येईल. यासाठी मी दर्यासागरला परत एकदा प्रार्थना करतो आणि इथे मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वेसावा. या मी मिलन नागा आपले अध्यक्ष यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. आपल्या महिला अध्यक्षा वनिता मारुचा यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. बुधा गल्ली महिला मंडळ, त्यांचे पदाधिकारी तसेच आपले गल्लीचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी आणि आपले बंदी भगिनीनो यांना सगळ्यांना आपल्या नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि तसेच आता पुढच्या वर्षी आपली पण हांडी आहे तर आपल्याला पण सुरुवात करायला लागेल आपल्या तयारी करायला आणि तसंच भरघोस लोकांनी त्याच्यात भाग घेऊन आपल्या गल्लीचा सोहळा व शोभा वाढवावी. धन्यवाद. मी मिलन नागा अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावे. गोविंदे गोपाले. सर्वप्रथम सर्व बुधा गल्लीचे मी हार्दिक अभिनंदन करतो का मला यावर्षी तुम्ही मान दिला नारळ पौर्णिमेचा आणि नारळ अर्पण करायचा. खरोखर तुम्ही बुधा गल्लीचे मनापासून शुभेच्छा करतो आणि हार्दिक अभिनंदन देतो सर्वांना की नारळ टाकून आपला जो मान असतो तो दर्याला अर्पण करून सर्व परिवाराला सुख समृद्धी मिळावं हीच ईश्वरचरणी मी आशा करतो आणि माझे 2 शब्द संपल्याला याद करतो. आणि नारळी पौर्णिमेच्या सर्व सभासदांना आणि बंधूंना माझ्याकडून नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. 2027 हंडी कुणाची आहे? 27 हंडी कुणाची आहे? गोविंदे गोपालकृष्ण महाराज की, दर्यासागर महाराज की, सियावर रामचंद्र की. धन्यवाद. बोला.
आपला नारळाचा मानपान झालेला आहे. वरुण देवता म्हणजे समुद्र देवताने आपला मानपान घेतलेला आहे. तर आपल्या बोटी वगैरे चालू होतील, धंद्याला बरकत येईल. त्याप्रमाणे आपण काय म्हणणार, आपला इकरी कशी वाढली पाहिजे? आमची बाजार गल्लीची हंडी ही 9 वर्षाने आलेली आहे. तर एवढी आम्ही मजा करू, अशी गल्लीनी कंचे मजा केली नसेल एवढी आम्ही करून टाकू. आणि यो नारळ सोन्याचा जेव्हा नारळ आम्ही अर्पण करतो तेव्हाच आमच्या बोटी निघतात. पण आता तसं झालेलं नाही, पहिलाच बोटी निघतात मग आम्ही नारळ अर्पण करतो. आता प्रथा बदललेली आहे. म्हणून जेव्हा आमचा कालगोली परिवार आहे सगळा, हे आम्ही सगळी बाजार गल्ली मजा करून दाखवणार आहे. गोविंदे गोविंदे. हंडी कोणाची? काले कमले वाले की, काले कमले वाले की, बजरंग बली की. आणि गोपाला, आयलाय गोविंद आणि गोपाला, आयलाय गोविंद आणि गोपाला, आयलाय गोविंद आणि गोपाला. आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय, आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय. आयलाय गोविंद आणि गोपाला, आयलाय गोविंद आणि गोपाला, आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय, आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय. बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला, बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला, बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला, बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला. आपल्या माहेर कन्नी तुम्ही सगळ्या चला, आपल्या माहेर कन्नी तुम्ही सगळ्या चला. ज्येष्ठ नागरिक सगळे जमलेन बाजार गल्लीचे वरचे रस्त्याला, ज्येष्ठ नागरिक सगळे जमलेन बाजार गल्लीचे वरचे रस्त्याला. गोविंदे 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 गोविंदे. आज सण नारळी पौर्णिमा आता वेसावे गावात आहे आणि आम्ही बाजार गल्ली कोली जमात संस्थेचे आम्ही आज यावर्षी हंडीचा मान आमचा बाजार गल्ली कोली जमात संस्थेचा आहे. आज थाटामाटाशीकडे आलेलो आहोत. आज आमचा असा उत्सव आहे, हंडीपर्यंत आमचे वेगवेगळे ड्रेस तुम्हाला बघायला रॅलीला भेटतील. एवढं मस्त कॉस्ट्यूम कधीच कोणी केला नाही आणि कोण करू न शकणार असा या वेसावे गावामध्ये दरवर्षीचा वेगवेगळा ड्रेस राहणार आहे. हंडीचा पण वेगळा राहणार. आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय, आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय. आयलाय गोविंद आणि गोपाला, आयलाय गोविंद आणि गोपाला, आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय, आयलाय नववर्षाचा आपले बाजार गल्लीचा आयलाय. बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला, बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला, बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला, बायका पोरांनो तुम्ही बेगीन चला. आपल्या माहेर कन्नी तुम्ही सगळ्या चला, आपल्या माहेर कन्नी तुम्ही सगळ्या चला. ज्येष्ठ नागरिक सगळे जमले बाजार गल्लीचे वरचे रस्त्याला, ज्येष्ठ नागरिक सगळे जमले बाजार गल्लीचे वरचे रस्त्याला. आयलाय गोविंद आणि गोपाला, आयलाय गोविंद
सगळे कल्याणची गावन हंडी येते सगळे कल्याणची गावन हंडी येते सगळे कल्याणची गावन हंडी येते सगळे कल्याणची देवला कृष्ण जन्म येते बाजार गल्ली देवला कृष्ण जन्म येते बाजार गल्ली ओलाला उडून करतान बाजार गल्लीची पोरही नाचतात ओलाला उडून करतान बाजार गल्लीची पोरही नाचतात कृष्ण जन्माचा जल्लोष करता गल्लीचे पोरा चला गावाची हंडी पोरा वाचला फुलांची हंडी पोरा गल्लीचे पोरा चला गावाला नाचूला फुलांची हंडी पोरून सगळा गावातला नाचूला सगळा गावातला नाचूला रे गोपाला गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला गोपाल सावला गोल झाला गोविंदानी गोल केला गोपाल सावला गोल झाला गोविंदानी गोल केला आला रे बाला विसावे गावाला आनंद झाला कृष्णा आला रे बाला विसावे गावाला आनंद झाला कृष्णासाठी रे बासाठी बाजार गल्लीला दैत वाटी कृष्णासाठी रे बासाठी बाजार गल्लीला दैत वाटी गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोल झाला गोविंदानी गोल केला गोल झाला गोल झाला गोविंदानी गोल केला गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला आवर बघा थंडीची काठी सजवून ठेवली सजवली फुलांची मटकी थंडीची काठी सजवून ठेवली सजवली फुलांची मटकी गोपाल किशे महाराज की जय. आम्ही 9 वर्ष या सोल्याची वाट बघत असतो. तो सोला आज आमच्या बाजार गल्लीला भेटलेला आहे. आज या दहीहंडीचे मानकरी बाजार गल्ली तरुण मंडळ कोली जमात संस्था हे आम्ही मजा 7 दिवस करणार आहे. ती मजा बघायला सर्व गावोगावचा लोक आलेला आहे. पण ही मजा आम्ही अशी करून दाखवणार आहे की गावात
पोरावला चला रे सगळ्या दोघांनी पोराव गोविंदा आणि गोपाला गोविंदा आणि गोपाला चला रे पोरांदो हंडी पोरावला चला रे पोरांदो हंडी पोरावला गोपाल कृष्ण महाराज की जय कमलेवाले की जय. यंदा आमच्या बाजार गल्लीची दहीहंडी आहे. येत्या 9 वर्षांनी आम्हाला दहीहंडीचा मान भेटला आहे. बाजार गल्लीचं वैशिष्ट्य बोलायचं म्हटलं म्हणजे की पूर्ण गावामध्ये होतो ना भविष्य शब्द असा बऱ्याच वर्षाने आम्ही ऐकला आहे. सर्वांचे कपडे फ्री. 9 वर्षांनी आम्हाला जी हंडी आली पूर्णपणे आम्हाला बाजार गल्ली फुल सपोर्ट केलेला आहे. जे पाहिजे ते आम्हाला गल्लीने दिलेलं आहे. खाली आम्ही म्हणावे आम्हाला खाली हे पाहिजे ते पाहिजे ते गल्लीने लगेच आम्हाला सहकार्य करून दिलेलं आहे. जा तुम्हाला हे घ्या ते घ्या अप्रतिम आम्हाला कपडे दिले गल्लीने घ्या. आता हर्षल काल ते तुम्हाला बघून जातो. बोला गोपाल कृष्ण महाराज की जय. हंडी कोणाची बाजार गल्लीची अरे काले कमले वाले की अरे गोपाल कृष्ण महाराज की जय. गोविंदे अरे गोविंदे अंडे कुणाची अरे अंडे कुणाची काले कमले वाले की काले कमले वाले की बजरंग बली की गोविंदे अरे गोविंदे सन आयलाय गो नाराली पौर्णिमेचा मने आनंद मावेना जाऊ दादाचे पूजेला हार सोडूचा नारळ दर्याला देऊया दर्याला सन आयलाय गो नाराली पौर्णिमेचा मने आनंद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप छान खरोखरच तुमचं खूप अभिनंदन. कारण का तुम्ही आज आमच्यासाठी इथे कॅमेरे घेऊन फोटो घेऊन आल्याबद्दल तुमचे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बघा आज तुम्हाला जर बाजार गल्ली कोळी संस्थेचा जर तुम्हाला दहीहंडीचा सोला पाहायचा असेल तर मी वेसावकर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बोलेल. जर तुम्हाला आमच्या कोळ्यांचा उत्सव बाजार गल्लीचा उत्सव पाहायचा असेल, आमची रीत, आमची परंपरा, आमची संस्कृती, आम्ही कशी नारळी पौर्णिमा साजरी करतो, तर तुम्ही मी वेसावकर चॅनलला या नक्की पहा. त्याच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण या चॅनलवर तुम्हाला वेसावकरांची रीत, परंपरा, आमच्या कोळ्यांचा उत्सव, आमची पारंपरिक कॉस्ट्यूम तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. थँक्यू. धन्यवाद. कृष्ण महाराज की जय. गोपाळे गोपाळे वाले की जय जय. बाजार गल्लीची गोविंद. 9 वर्षातून एकदा अंडी येते. यावर्षी बाजार गल्लीची अंडी आहे. आम्हाला खूप आनंद होतोय. नारळी पौर्णिमेसाठी सगळेजण मंदिरावर जमलेले आहेत आणि गोपाळ कृष्ण महाराज की जय. गोविंदे गोपाले. हंडी कुणाची बाजार गल्लीची. गोविंदे गोविंदे गोपाले. गोविंदे. आमची गल्लीची दर 9 वर्षांनी हंडी एक लाईफ टाईम असते या एन्जॉयमेंटचा. आम्हाला लय आवडते. 9 वर्षे वाट बघायला लागते त्या दिवसाचा. बाजार गल्लीची 9 वर्षाची हंडी हा किती वर्ष झालं मी वाट बघतो. या वर्षीचा मान आम्हाला बाजार गल्लीला भेटलेला आहे. त्याच्यासाठी खूप आम्ही आनंद आहे. सर्वप्रथम या आपल्या कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
हा सण म्हणजे आपला हा पारंपरिक सण आहे नारळी पौर्णिमेचा. हा उत्साह एकदम उत्साह आहे म्हणजे. म्हणून या कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी वेसावकर या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाल बटन दाबायला विसरू नका मित्रांनो, विसरू नका. मी वेसावकर. तर आता नारळी पौर्णिमेचा सण आपला झालेला आहे. आता आपल्या बोटी आपल्या धंद्याला लागतील आणि आपल्याला भरपूर आता मावरं येऊ दे हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. कारण की आम्ही कोळी लोक आहे. आम्ही मावरं तोल के नाही बेचते, हम दिल खोल के बेचते. बरोबर, आम्ही ओरिजिनल कोली आहे, ओरिजिनल कोली. कुठला कोली आणि ही बांधा? वाट आम्ही ही दहीहंडीचे मानकरी बाजार गल्ली तरुण मंडळ आहे. पण आम्ही ही 9 वर्षांनी वाट बघत असतात. 7 दिवस तुम्ही आमची मजा बघा, मजा अशी कोणी करून दाखवली ना, ती बाजार गल्ली करून दाखवणार आहे. गोविंदे गोपाले. आणि आपला असा कोली बांधव, तुम्ही कुठेही जा, कोली बांधव कधीही कुठल्याही माशाला इंजेक्शन वगैरे देत नाही. तुम्हाला प्युअर क्वालिटीचे मासे फक्त कोळी लोकांकडेच भेटणार आहे. आता आणि हा पोशाख कोळी लोकांनाच चांगला दिसणार आहे, हे लक्षात ठेवा. किती पण तुम्ही घातलं काय केलं तरी कोळी लोकांची सर कोणाला येणार नाही. आम्ही कोळी लोक आहे, आम्ही हक्काने बोलतो. का मी वेसावकर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि लाल बटन दाबायला विसरू नका. गोविंदे गोपाले. एकविरा माते की जय. तर आता व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे नारळी पौर्णिमेचा. आता 7 दिवस पाहूया. आपण प्रयत्न करू की बाजार गल्ली कोळी समाज संस्था यांचा आज मान आहे, तर त्यांचा सोहळा आनंदाचा आपण कॅप्चर करायचा भरपूर प्रयत्न करू आणि तुम्हाला पण दाखवू. तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण उद्या आपला हरिनाम सप्ताह चालू होणार आहे. तर हरिनाम सप्ताह हा का बसतो, कसा बसतो, त्यासाठी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी, गोविंदे गोपाले. आणि हा व्हिडिओ आज शूट करणार तर लगेच पोस्ट करणार आहे. तर माझे बाजार गल्लीचे मित्रमंडळी आहे, माता बहिणी असतील तर तुम्ही हक्काने आपल्या मुलाला भावाला आवाज द्या. आपण सर्वांचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू, जे काय तो सोहळा दाखवायचा प्रयत्न करू. तर लाजू नका, बिंदास आपल्याला आवाज द्या. आपण प्रयत्न करू चांगल्यात चांगला व्हिडिओ करायला. गोविंदे गोपाले. गोविंदे गोपाल.